हाय, हा माझा ट्रिपचा 11वा दिवस आहे. मी अमृतसरमध्ये काल आराम केला होता. नंतर मी आज 11व्या दिवशी सकाळी निघालो अट्टारी वाघा बॉर्डरला. नंतर एक गुगल मॅपला गर्दीचा असा स्क्रीनशॉट घेतला एक अमृतसर सिटीचा. नंतर सकाळी हेरिटेज रोडला आलो. तिथं बिलकुल गर्दी नव्हती. तिथं 2-3 फोटो काढले. रात्रीच्याला खूप गर्दी होती तिथं. नंतर ह्या भाऊकडे आलो, नाश्ता वगैरे केला. यांच्याकडे फोनपे वगैरे नव्हतं, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. त्यामुळे त्यांनी मला म्हणे नंतर द्या. तर मला यामुळेच कौतुक वाटलं, कारण की मी याच्या ओळखीचा नाही, मी अदर स्टेटचा आहे आणि कोणत्या बेसवर याने माझ्यावर विश्वास ठेवला असेल. नंतर मी त्यांना कॅश आणून दिले, ती वेगळी गोष्ट आहे. पण खरंच यार, अनोळखी लोक बी आपल्यावर विश्वास ठेवू शकतात हे कळालं मला. नंतर सर्वात जुना भारतीय रोड ग्रँड ट्रंक रोडने मी निघालो अट्टारी बॉर्डरला, अट्टारी वाघा बॉर्डरला. वाटेमध्ये हे कॉलेज दिसलं, ही युनिव्हर्सिटी आहे. इथे विनय उदय रामा म्हणजे रामचरणचा एक हिट मूवी आहे, त्या मूवीची शूटिंग झालेली आहे. नंतर महापासून मला आता बॉर्डरवर आलो मी. लाहोर इथून 24 किलोमीटर आहे, इस्लामाबाद इथं 322 किलोमीटर आहे. इथून आलो वाघा बॉर्डरला. तिथं एका लोकेशनला जाऊन फोटो काढले 2-3 मस्त. आणि नंतर नाश्ता केला. नाश्ता इथं फेमस आलू पराठा होता. आलू पराठ्याचा नाश्ता केला. नंतर 3 वाजता आम्हाला एंट्री भेटली वाघा बॉर्डरचा कार्यक्रम बघायसाठी. वाघा बॉर्डरच्या आतमध्ये जाताना असं हँडशेकची प्रतिकृती आहे आणि ही एक भव्य इमारत आहे बॉर्डरची, इंडिया फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. आतमध्ये गेलो. नंतर तिथं फोटो काढले आणि तिथं इतकं एनर्जेटिक वातावरण तयार झालं आणि ते वातावरण तयार करण्यामध्ये या जवानाचा खूप मोठा हात आहे. असं पूर्ण माहोल तयार करण्यामध्ये हे जवान मागं नव्हता. सॅल्यूट BSFला, इंडियाज फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. नंतर लहान मुलांना आणि लेडीजला आतमध्ये एंट्री दिली आणि त्यांनी पण खूप डान्स केला, एन्जॉय केला आणि माहोल तयार केला एकदम भारी. पलीकडल्या साईडला पाकिस्तानी लोक होते, पाकिस्तानी जवान. तिथं पण त्यांचा पण कार्यक्रम सोबतच तयार होतो, पण त्यांचा प्रतिसाद द्यायला खूप कमी लोक असतात इंडियाच्या तुलनेत. नंतर हा अविस्मरणीय कार्यक्रम पाहिल्याच्या नंतर मी वाघा बॉर्डरहून पुन्हा अमृतसरला आलो आणि अमृतसरमध्ये माझा 11व्या दिवसाचा मुक्काम केला.